जयंत पाटील यांच्या एका शब्दामुळे शिवाजी महाराजांवरून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप आता आमनेसामने आली आहे। छत्रपती शिवरायांनी सुरत लुटण्याआधी खंडणीसाठी कळवलं होतं, मात्र खंडणी न मिळाल्यानं महाराजांनी सुरत लुटली असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना खंडणीच दिसेल अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होतं की तुम्ही आम्हाला एवढी खंडणी द्या। शब्द वापरताना जयंत पाटलाला लाज कशी वाटली नाही? ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खंडणी शब्द वापरल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजपनं आक्रमण केलंय। खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली असं जयंत पाटील म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होतं की तुम्ही आम्हाला एवढी खंडणी द्या। ती खंडणी मिळाली नाही। तिकडून एक दूत पाठवण्यात आला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला। त्याचा तिथंच शिरच्छेद झाला आणि मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन सुरत लुटण्याचं काम केलं। त्याचा अर्थ लुटले म्हणजे लुटारी। लुटारू कोण असतात? लुटारू आपली घरं भरणारी असतात। ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत, मग ते शिवरत्न शेटेजी असतील, सदानंद मोरेजी असतील, या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। माझं एकच म्हणणं आहे, माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही। महाविकास आघाडी सरकारची ओळख खंडणीच होती, त्यामुळे त्यांना खंडणीच दिसेल अशी टीका फडणवीसांनी केली आहे। मात्र जयंत पाटील आपल्या खंडणी शब्दावर ठाम आहेत। खंड जो आहे तो खंड आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही, आम्हाला एवढा खंड तुमच्या उत्पन्नातला द्या, अशी ती मागणी असायची पूर्वी। अशी पद्धत होती भारतातल्या सगळ्याच्या। त्यामुळं खंड मागणे किंवा त्यालाच पुढे खंडणी मागणे हा त्याचा शब्दशः अर्थ आहे। त्याच्यात आता जे गुन्हेगार मागतात त्या खंडणी वेगळ्या, त्या खंडण्या वेगळ्या। इथे जाऊन माझं सामर्थ्य दाखवून समोर लढाई युद्ध करणं ही माझी क्षमता आहे आणि म्हणून आम्ही यायचं नसेल तिकडे तर आम्हाला तो खंड द्या, अशी ती व्यवस्था पूर्वी होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील खंडणी शब्दाचं समर्थन करत पुस्तकातील इतिहासाचे दाखले दिलेत। कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकातील पान क्रमांक 356चा संदर्भ दिलाय। तिसऱ्या दिवशी बऱ्हाणपुराहून महाराजांना असे वर्तमान कळले की मोगलांचे सैन्य सुरत शहराच्या रक्षणास येत आहे। त्यावरून त्यांनी आपल्या फौजेचा तळ लगबगीनं हलवून सर्व लुटीसह स्वदेशाकडे कूच केले। तेथून निघतेवेळी त्या शहराच्या रहिवाशांस त्यांनी असे पत्र लिहून ठेवले की तुम्ही प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोबाट पावती केल्यास तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही। यावेळी महाराजांनी 66 लक्षांची लूट नेली असे म्हणतात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातील लिखाणाचा देखील दाखला देण्यात आलाय, ज्यामध्ये पुरंदरे यांनी लिहिलंय की वकिलाने महाराजांचे म्हणणे खानाला स्पष्टपणे सांगितले व महाराजांचे पत्र खानास दिले। वकील म्हणाले, उद्या बुधवारी आमचे महाराज सुरतेत दाखल होतील, त्यावेळी तुम्ही स्वतः हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा आणि हाजी कासम या सर्वश्रेष्ठ व्यापाऱ्यांनी महाराजांस जातीने भेटून महाराजांची खंडणी ठरवावी आणि ठरेल ती रक्कम भरण्याची तजवीज करावी। हे तुमच्याकडून झाल्यास शहराची लूट व जाळपोळ आम्हास करावी लागेल, मग त्याची जबाबदारी आमच्यावर नाही। खुद्द शिवाजी महाराजांचं पत्र आहे, पत्रसार संग्रहमध्ये ते प्रसिद्धही झालेलं आहे। त्या पत्रामध्ये सुद्धा सुरतेची लूट आणि खंडणी हे शब्द आलेले आहेत। त्या काळामध्ये मध्ययुगामध्ये खंडणी म्हणजे युद्ध खर्च। हा युद्ध खर्च वसूल करण्यासाठी खंडणी लावण्यात यायची आणि ती घेतली जायची समोरच्या विरोधी पक्षाकडनं। आजच्या काळात ज्याला आपण खंडणी म्हणतो, जी गुन्हेगार लोक वसूल करतात त्याला आपण खंडणी आता म्हणतो आणि आता तो शब्द बदनाम झालेला आहे, परंतु तो तसा तेव्हा नव्हता। तेव्हाचे संदर्भ वेगळे होते, आताचे संदर्भ वेगळे आहेत। लूट, स्वारी आणि खंडणी
या शब्दांवरून राजकारण तापलेलं असतानाच राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी शिवरायांनी ईडीप्रमाणे सक्तवसुली केल्याचं म्हटलंय. हे संपूर्ण राज्य हिंदूंचं आहे आणि या भूमिकेतनं ते स्वतः हिंदवी स्वराज्याची स्थापना करीत असताना जेव्हा त्यांना आर्थिक चणचण जाणवते आणि कोणीही कुठला उपाय दिसत नाही, तेव्हा ज्याप्रमाणे आज ईडी सक्तीची वसुली करते त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या लोकांच्याकडनं त्यांनी जो कर हिंदवी स्वराज्याकरता भरायला हवा होता त्याची सक्तीची वसुली केली असं माझं मत आहे. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीनं मुंबईत सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केलं. त्यानंतर फडणवीसांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसनं शिवरायांनी सुरत लुटल्याची शिकवलं, त्यामुळे काँग्रेस माफी मागणार का असा सवाल केला. हाच राजकीय वाद लूट, स्वारी ते खंडणीपर्यंत पोहोचलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.